नमस्कार मित्र हो, मी ऋषिकेश मीरा मुगटरावरकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर. ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहोत सेशन नंबर 4 आपल्या चॅप्टरचा, ज्याचं नाव आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. या चॅप्टरचा सेशन नंबर 4, ज्यामध्ये आज आपण टॉपिक कव्हर करणार आहे बघा, स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन, म्हणजेच रेस्पिरेशनचे स्टेजेस आणि मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग अँड स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन हे दोन टॉपिक आपण आजच्या सेशनमध्ये कंटिन्यू करणार आहे. तर बघा, जे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती जर तुमची अजून बाकी असेल करायची, तर तुम्ही मागचे आपल्या चॅनलला जाऊन मागचे जे सेशन अपलोड केलेले आहेत त्यामध्ये बघून तुम्ही ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम तुम्ही अभ्यास करू शकता. तर कुठलाही विलंब न करता लगेच आपण आपल्या सेशनला कंटिन्यू करूया. बघा, आता आपण म्हटलेलं आहे की आज आपल्याला कंटिन्यू करायचं आहे की स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन काय असते, कोणकोणत्या ऑर्गॅनिझममध्ये कोणकोणते ऑर्गन रिस्पॉन्सिबल आहेत रेस्पिरेशन करण्यासाठी, हे तर आपण आतापर्यंत पाहिलं. त्याच्यानंतर आपण इन डिटेलमध्ये ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलो, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऑर्गनची स्टडी केली, जे की नॉस्ट्रिल्सपासून तर तुमच्या अल्व्हिओलिस लंग्सपर्यंत. आता आपल्याला की कोणकोणत्या स्टेजमध्ये तुमचं रेस्पिरेशन होऊन राहिलं हे बघायचं आहे. आता कंटिन्यू करणार आहे आपण स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन. बघा, आता रेस्पिरेशन कॅन बी डिवायडेड इंटू फॉलोइंग 5 स्टेजेस. म्हणजे आपल्याला जे आहे खाली 5 वेगवेगळ्या स्टेजेस दिलेल्या आहेत, त्या 5 वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण काय करणार, आता रेस्पिरेशनला डिवाइड केलेलं आहे आणि त्या 5 वेगवेगळ्या स्टेजेस आपण 1 बाय 1 काय करू आता शिकणार आहे. बघा, पहिली स्टेज काय दिलं आहे, त्याचं नाव आहे पल्मोनरी व्हेंटिलेशन. पहिली स्टेज दिली आहे पल्मोनरी व्हेंटिलेशन, दॅट इज ब्रीदिंग. म्हणजे पहिली स्टेज आहे तुमची ब्रीदिंग, त्यालाच आपण पल्मोनरी व्हेंटिलेशन सुद्धा म्हणतो. पल्मोनरी व्हेंटिलेशन दॅट इज ब्रीदिंग. बघा, आता पल्मोनरी व्हेंटिलेशन ब्रीदिंग म्हणजे काय की इट इन्व्हॉल्व्स इनटेक अँड एक्सपल्शन ऑफ एअर फ्रॉम द बॉडी. आता हे काय इन्व्हॉल्व करून राहिली बघा, इट इन्व्हॉल्व्स इनटेक अँड एक्सपल्शन ऑफ द एअर फ्रॉम द बॉडी. म्हणजे बॉडीपासून आपल्या बॉडीमध्ये नॉस्ट्रिलच्या थ्रू आपण जे एअर इनटेक करतो आणि जे एअर ब्रीथ आउट करतो, ही जे प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ब्रीदिंग म्हणून राहिलो. त्यालाच ब्रीदिंगलाच आपण काय म्हटलं, पल्मोनरी व्हेंटिलेशन. ही काय झाली स्टेज फर्स्ट. आता कंटिन्यू करायचं आपल्या स्टेज सेकंड. स्टेज सेकंड काय म्हणते, एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेशन आपण कशाला म्हणतो, तर बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस द अल्व्हिओलर मेम्ब्रेन. म्हणजे अल्व्हिओलर मेम्ब्रेनवर जे गॅसेसचं एक्सचेंज होऊ राहिलं, एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द अल्व्हिओलर मेम्ब्रेन इज नोन ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. ही काय झाली आपली सेकंड स्टेज आपल्या स्टेजेस ऑफ रेस्पिरेशनमधली. म्हणजे जे अल्व्हिओलर मेम्ब्रेनवर एक्सचेंज होणार आहे गॅसेसचं, ती आपली सेकंड स्टेज रेस्पिरेशनची, एक्सटर्नल रेस्पिरेशन. थर्ड स्टेज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. बघा, थर्ड काय, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. आता अल्व्हिओलर मेम्ब्रेन नंतर अल्व्हिओलर मेम्ब्रेन आणि ब्लड व्हेसल्स यांच्यामध्ये काय होणार आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. जे गॅसेस आता ब्लडमध्ये गेले, बघा, O2 तिसरी जे आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, यामध्ये काय होऊ राहिलं, O2 इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द लंग्स. म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केल्या जाऊ राहिला कोणापासून, फ्रॉम द लंग्स टू द टिश्यूज. म्हणजे ऑक्सिजन कोणाजवळून घेतला, ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द लंग्स टू टिश्यू. लंग्सकडून टिश्यूजकडे काय केला जाऊ राहिला, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जाऊ राहिला. अँड कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड इन अपोजिट डायरेक्शन. आणि कार्बन डायऑक्साईड काय केला जाऊ राहिला, ट्रान्सपोर्ट केला जाऊ राहिला, परंतु इन अपोजिट डायरेक्शन. जसं O2 ट्रान्सपोर्ट केला जात होता लंग्सपासून टिश्यूकडे, आता CO2 कसा ट्रान्सपोर्ट केला जाईल, तर टिश्यूपासून तर लंग्सकडे. या स्टेजला आपण काय म्हटलेलं आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. हा की थर्ड स्टेज आहे आपल्या स्टेजेस ऑफ रेस्पिरेशनमधली. नेक्स्ट स्टेज कंटिन्यू करायची आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन काय, तर बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेसचं होणारं एक्सचेंज ॲट द टिश्यू लेवल. बघा, ॲट द टिश्यू लेवलवर होणारं एक्सचेंज ऑफ गॅसेस, त्याला आपण काय म्हणून राहिलो, इंटरनल रेस्पिरेशन. टिश्यू टेक्स ऑक्सिजन अँड गिव्स अवे कार्बन डायऑक्साईड. बघा, आता टिश्यू लेवलवर कसं एक्सचेंज होऊ राहिलं की टिश्यू काय करू राहिला की ऑक्सिजन घेत आहे आणि कार्बन डायऑक्साईडला तो ब्लडमध्ये मिक्स करत आहे. त्या स्टेजला आपण काय म्हटलेलं आहे, इंटरनल रेस्पिरेशन. म्हणजे O2 टेक्स O2 अँड गिव्स अवे CO2. नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला 5वी स्टेज, त्याला आपण म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन काय, युटिलायझेशन ऑफ O2 फॉर द ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल. जे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या थ्रू इनटेक करतो, त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी O2चा यूज, म्हणजेच आपली 5th लास्ट स्टेज आहे सेल्युलर रेस्पिरेशन. बघा,
ज्या रेस्पिरेशनच्या वेगवेगळ्या 5 स्टेजेसबद्दल आपण बोलत आहे, त्या 5 स्टेजेस कोणकोणत्या आहेत? तर पहिली आपली पाहिली पल्मोनरी व्हेंटिलेशन, त्याला आपण काय म्हणतो? ब्रीदिंग किंवा पल्मोनरी व्हेंटिलेशन ही काय आपली फर्स्ट स्टेज आहे. नेक्स्ट स्टेज आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. थर्ड स्टेज आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. फोर्थ स्टेज आहे तुमची इंटरनल रेस्पिरेशन आणि फिफ्थ स्टेज आहे तुमची सेल्युलर रेस्पिरेशन. ह्या वेगवेगळ्या 5 प्रकारच्या स्टेजेसमध्ये आपल्या ह्युमन्समध्ये रेस्पिरेशन होत राहतं. लक्षात आलं? ह्या होत्या द स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन. याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे की नेक्स्ट टॉपिक ज्याचं नाव आहे मेकॅनिझम ऑफ ब्रिदिंग. कोणत्या पद्धतीनं ह्युमनमध्ये ब्रिदिंग होऊ राहिली, कोणत्या मेकॅनिझम थ्रू होत आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. बघा, द प्रोसेस ऑफ ब्रिदिंग इन्व्हॉल्व्स 2 स्टेजेस. आता जी ब्रिदिंगची प्रोसेस आहे तिचा मेकॅनिझमचा जेव्हा आपण विचार करतो तर ते 2 स्टेजमध्ये आपण त्याला डिवाइड करतो. पहिली स्टेज दिली आहे तुम्हाला इन्स्पायरेशन. आता इन्स्पायरेशन काय आहे तर बघा, ऑल्सो नोन ॲज इनहालेशन. इट इन्व्हॉल्व्स इनटेक ऑफ ॲटमॉस्फिअरिक एअर. बघा, आता रोजच्या जीवनात आपण जसं आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन असते की आपण काय करतो की ऑक्सिजन आतमध्ये घेतो. कोणालाही विचारलं की अरे बाबा तू ब्रिदिंग तर करतं, पण काय करतं ब्रिदिंगच्या दरम्यान? तो तुम्हाला हे सांगेन की ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. परंतु आपण ॲक्च्युअलमध्ये ऑक्सिजन इनटेक करत नाही. आपल्या नोजमध्ये, आपल्या नॉस्ट्रिल्समध्ये कुठं फिल्टर लावलेलं नाही आहे की फक्त ऑक्सिजनच आतमध्ये गेला पाहिजे. आपण इनटेक कशाचा करतो तर जे एन्व्हायरमेंटमध्ये एअर प्रेझेंट आहे, एन्व्हायरमेंटल एअरचा आपण इनटेक करतो आणि आपल्या बॉडीमध्ये होणारे हार्मफुल गॅसेस म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचा आपण रिलीज करतो. लक्षात येऊ राहिलं? आता आपण इनटेक कशाचा करतो तर एन्व्हायरमेंटल एअरचा. लक्षात आलं? बघा, आता इन्स्पायरेशन काय म्हणतात? इन्स्पायरेशन इज ऑल्सो नोन ॲज इनहालेशन. इन्स्पायरेशनलाच आपण काय म्हणतो? इनहालेशन. आता इट इन्व्हॉल्व्स, आता या प्रोसेसमध्ये काय इन्व्हॉल्व होऊ राहिलं तर इट इन्व्हॉल्व्स इनटेक ऑफ ॲटमॉस्फिअरिक एअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरिक एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असणारी जी एअर आहे त्याचा इनटेक करणे म्हणजे आपण काय म्हणतो? इन्स्पायरेशन. आता इन्स्पायरेशनमध्ये आणखी काय सांगितलं बघा, इट इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस. इट इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस. आता ऍक्टिव्ह प्रोसेस म्हटलेला याला. ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीची एनर्जी यूज होते त्या प्रोसेसला आपण ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणत असतो. कोणतीही प्रोसेस असो, ज्या प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीची जर एनर्जी खर्च होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऍक्टिव्ह. म्हणजे सरळ इथे एटीपीचा यूज केला जाऊ राहिला. आपल्या बॉडीची जी एनर्जी आहे एटीपी, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, त्याचा काय होऊ राहिला इथं? यूज होऊ राहिला. म्हणून हे काय ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. बिकॉज इट इन्व्हॉल्व्स मसल कॉन्स्ट्रक्शन अँड युटिलायझेस एनर्जी. आता का बरं ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे? कारण की याच्यामध्ये काय होऊन राहिलं, जेव्हा आपण ब्रीथ इन करतो आपली जी थोरेसिक कॅव्हिटी आहे याच्या मसल काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात आणि काय करते? हे एनर्जीचं युटिलायझेशन करते. म्हणून याला आपण काय म्हणून राहिलो? इट इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस. नेक्स्ट काय सांगितलं? इट इज शॉर्टर दॅन एक्सपायरेशन. आता इन्स्पायरेशन म्हणजे इनटेक ऑफ एअर आणि एक्सपायरेशनला आपण काय म्हणू? ब्रीथ आउट करणे. ज्याला आपली जे आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल गॅस तयार झाला, ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो, त्याला आपण आपल्या बॉडीच्या बाहेर रिलीज करणे, त्याला आपण काय म्हणतो? एक्सपायरेशन. आता इट इज शॉर्टर दॅन एक्सपायरेशन. हे एक्सपायरेशनपेक्षा शॉर्ट आहे. कोण? इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशन इज शॉर्टर दॅन एक्सपायरेशन अँड इट लास्ट फॉर 2 सेकंद. याचा टायमिंग दिलेला आहे. किती वेळपर्यंत राहते तर इट इज अप टू 2 सेकंद. कोण? इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशनचा टाइम किती दिला आहे तुम्हाला? 2 सेकंदचा. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे एक्सपायरेशन. आता एक्सपायरेशन बद्दल काय दिलेलं आहे? ऑल्सो नोन ॲज एक्झालेशन. जसं आपण इन्स्पायरेशनला इनहालेशन म्हणतो तसंच एक्सपायरेशनला आपण काय म्हणतो? एक्झालेशन. लक्षात द्या, इन्स्पायरेशनला आपण इनहालेशन म्हटलं होतं, तसंच एक्सपायरेशनला आपण एक्झालेशन सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर बघा 3 वेगवेगळे पॉईंट दिलेले आपल्याला एक्सपायरेशनमध्ये. आता एक्सपायरेशनमध्ये काय काय दिलेलं आहे की इट इज द प्रोसेस ऑफ एक्सपल्शन ऑफ एअर आउट ऑफ द लंग्स. एक्सपायरेशन ही प्रोसेस कशी आहे? इट इज द प्रोसेस ऑफ एक्सपल्शन ऑफ एअर आउट ऑफ द लंग्स. लंग्सच्या बाहेर एअरला एक्सपेल आउट करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणून राहिलो? एक्सपायरेशन. त्याच्यानंतर इट इज अ पॅसिव्ह प्रोसेस. आपली इन्स्पायरेशन ऍक्टिव्ह प्रोसेस होती म्हणजे एनर्जीचा यूज होत होता, परंतु आपली जे एक्सपायरेशन आहे एक्झालेशन आहे ही काय? पॅसिव्ह प्रोसेस आहे. आणि पॅसिव्ह प्रोसेस असल्यामुळे इथं कोणत्याच प्रकारची एनर्जी यूज होत नाही आहे. त्याच्यानंतर इट इज लॉंगर दॅन इन्स्पायरेशन अँड लास्ट फॉर 3 सेकंद. आणि जर इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशनचा विचार केला तर इन्स्पायरेशनचा टायमिंग 2 सेकंद आहे आणि एक्सपायरेशनचा टायमिंग जो आहे तो 3 सेकंद आहे. म्हणजे जर विचार केला तुम्ही तर ही काय? लॉंगर प्रोसेस आहे ॲज कम्पेअर टू इन्स्पायरेशन. जर तुम्हाला सांगितलं की इन्स्पायरेशन आपलं टायमिंग आहे 2 सेकंद आणि एक्सपायरेशनचा जो टायमिंग आहे तो आहे 3 सेकंद,
तर टोटल टायमिंग राहील तुमचा 5 सेकंद. म्हणजे तुमची 1 जी ब्रीथ असेल ते किती सेकंदपर्यंत चालणार आहे, अप टू 5 सेकंद. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा आणखी नेक्स्ट काय सांगितलं आहे. आता मेकॅनिझमवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. द प्रोसेस ऑफ ब्रिदिंग ऑकर बाय क्रिएशन ऑफ प्रेशर ग्रेडियंट. बघा जी ब्रिदिंगची प्रोसेस आहे ते कोणाच्या बेसिसवर होते, तर प्रेशर ग्रेडियंटच्या. आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, या प्रेशर ग्रेडियंटला आपण प्रेशर डिफरन्स सुद्धा म्हणू शकतो. डिफरन्स, प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्सच्या बेसिसवर आपण काय आपल्या बॉडीमधलं जे आहे ते रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस होत आहे. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण कन्सिडर करू की हा बीकर आहे, हा दुसरा बीकर आहे. याला आपण नाव देऊ बीकर ए आणि याला नाव देऊ बीकर बी. याच्यामध्ये ए बीकरमध्ये जर आपण मोर दॅन हाफ काय केलं, याच्यामध्ये एक लिक्विड फिल केलं, जसं की आपण फॉर एक्झाम्पल वॉटर समजू. त्याच्यानंतर काय केलं की या दोन्ही बीकरला आपण कनेक्ट केलं. हे कम्प्लिटली ब्लँक आहे आणि हे बीकर काय कम्प्लिटली ब्लँक म्हटल्यापेक्षा याच्यामध्ये लो लेवल आहे वॉटरची. आता काय होणार आहे, याला जर आपण इंटरनली कलेक्ट केलं तर ए बीकरमधलं जे लिक्विड आहे ते कशामध्ये जाईल, बीकर बीमध्ये. कधीपर्यंत जाईल, जोपर्यंत दोघांची लेवल सेम होत नाही, दोघांचं प्रेशर सेम होत नाही. लक्षात आलं. ही गोष्ट कशामुळे घडली, तर ड्यू टू द प्रेशर डिफरन्स. कारण ए मध्ये प्रेशर जास्त आहे आणि बी मध्ये प्रेशर कमी आहे. त्यामुळे इट इज ऑलवेज ट्रॅव्हल्स फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. म्हणूनच ए बीकरमधलं जे लिक्विड आहे ते बी बीकरमध्ये जाणार आहे. तसंच प्रेशर डिफरन्सच्या बेसिसवर आपलं रेस्पिरेशन होत असते. बघा बिटवीन द टू लोकेशन्स दॅट इज इनसाइड द लंग्स अँड द ॲटमॉस्फिअर. म्हणजे दोन लोकेशनवर, एक इनसाइड द लंग्स आहे आणि दुसरा आहे बिटवीन द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर आणि लंग्स या दोघांच्या प्रेशर ग्रेडियंटच्या बेसिसवर आपलं काय उरलं, मेकॅनिझम ऑफ इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन. इन्स्पायरेशन स्टार्ट विथ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम. म्हणजे डायफ्राम जो आहे आपल्या बॉडीमधला त्याच्या कॉन्ट्रॅक्शननी तुमच्या इन्स्पायरेशनची सुरुवात होते. ॲक्च्युअल जो तुमचा डायफ्राम असतो तो डोम शेपचा असतो, परंतु तो जसा कॉन्ट्रॅक्ट होतो तो डोम शेपवरून त्याचा शेप चेंज होते आणि तो डोम शेपचा काय होते, फ्लॅट होऊन जाते. बघा नॉर्मली डोम शेप डायफ्राम नाऊ बिकम्स फ्लॅट. बघा नॉर्मली जो डोम शेपचा डायफ्राम असते तो आता कसा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे कसा होणार आहे, फ्लॅट, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ रेडिकल मसल्स ऑफ डायफ्राम. आणि कशामुळे की डायफ्राममध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या रेडिकल मसल आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याचा जो डोम शेप असते तो कसा होते, फ्लॅट शेपचा. त्याच्यानंतर फ्लॅटनिंग ऑफ डायफ्राम कॉजेस इन्क्रीज इन द अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. आता डायफ्रामच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होते की अँटेरियर पोस्टेरियर जी साईड आहे तुमच्या थोरॅसिक कॅव्हिटीची ते काय होते, इन्क्रीज होते. त्याच्यानंतर आणखी काय चेंजेस होऊ राहिले बॉडीमध्ये, बघा ॲट द सेम टाइम एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट. त्याच वेळेला काय होऊ राहिले की तुमचे जे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स आहेत, म्हणजे दोन रिब ज्यांनी कनेक्ट झालेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, इंटरकोस्टल मसल्स. त्या इंटरकोस्टल मसल्स ज्या आहेत त्या काय होऊ राहिल्या, त्या सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होऊ राहिल्या. दे लिफ्ट द रिब केज अपवर्ड अँड आउटवर्ड डायरेक्शन. आणि जो रिब केज आहे त्याला ते कसे करतात, डाऊनवर्ड म्हणजे अपवर्ड आणि ज्याला आपण काय म्हणतो अपवर्ड अँड आउटसाइड, म्हणजे आउटसाइडला आणि असं थोडं वरच्या साईडला काय करतात, ते पुश करतात. दिस इन्क्रीजेस द डॉर्सो व्हेंट्रल ॲक्सिस ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. आणि याच्यामुळे काय होते की थोरॅसिक कॅव्हिटी जी डॉर्सो व्हेंट्रल ॲक्सिस आहे ते काय होऊ राहिली, इन्क्रीज होऊ राहिली. ड्यू टू दिस इन बोथ ॲक्सिस ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीच्या ज्या दोन्ही ॲक्सिस आहेत त्यांच्या साईज वाढल्यामुळे काय होऊ राहिलं की थोरॅसिक कॅव्हिटीचा जो सरफेस एरिया आहे तो काय होऊ राहिला, इन्क्रीज होऊ राहिला. दिस रिझल्ट इन टू डिक्रीज इन द इंट्रापल्मोनरी प्रेशर. आणि याच्यामुळेच काय होऊ राहिलं की लंग्समध्ये असणारं जे इंट्रापल्मोनरी प्रेशर आहे हे काय होऊ राहिलं, इथं डिक्रीज होऊ राहिलं. ते काय होऊ राहिलं, इथं डिक्रीज होऊ राहिलं. आणि या अशाच चेंजेसमुळे काय होऊ राहिलं की तुमच्या बॉडीमधलं जे मेकॅनिझम आहे ते रेस्पिरेशनसाठी याच्यामुळे काय होऊ राहिलं, रेस्पिरेशन होऊ राहिलं. यानंतरची जे इन्फॉर्मेशन आहे आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तरी तुम्ही आपल्या सेशनला कंटिन्यू बघत राहा. जे असे काही असे व्ह्युअर्स असतील आपले ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. बाकी आपण भेटू आता नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.